श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा कम्युनिटी रेडिओ शारदा कृषी वाहिनी 90.8 FM. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, इतिहास आणि भूगोल हे विषय आपण अगदी प्राथमिक शाळेमधून शिकत आलो आहोत. क्लासमध्ये बसून आपल्याला शिक्षक डोंगरदऱ्या, हवामान, गड किल्ले याविषयी वर्णन करून सांगत असतात, जेणेकरून त्याचं कल्पनाचित्र आपल्या मनामध्ये तयार व्हावं. अधूनमधून सहलीच्या माध्यमातून आपल्याला गड किल्ले, लेणी आणि आपली ऐतिहासिक वारसा स्थळे बघायला मिळायची. पण परत कधी आपण तिथे जातो का हो? मुळात आपण तिथे का गेलं पाहिजे याविषयी आपल्याला किती कुतूहल, आस्था आणि प्रेम आहे याबद्दल आपण कधी विचार केलाय का? आपल्याला या गोष्टींबद्दल माहिती आहे, परंतु येणाऱ्या पिढीला याबद्दल किती आस्था आहे? त्यांच्या मनामध्ये आपल्या गड किल्ल्यांविषयी अभिमान निर्माण करायचा असेल तर आपल्याला त्यांना तिथं घेऊन जावं लागेल, त्यांना दाखवावं लागेल. आपले पूर्वज किती हुशार होते, त्यांनी आपल्यासाठी किती मोठा वारसा ठेवलेला आहे आणि आपल्याला तो पुढे जपायचा आहे. आज याच अनुषंगानं आपण ऐकणार आहोत दुर्ग अभ्यासक आणि दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुहास देशमुख यांच्याशी केलेली बातचीत. शारदा कृषी वाहिनी रेडिओच्या वतीनं त्यांच्याशी संवाद साधत आहेत शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर अस्लेशा मुंगी. चला तर मग ऐकूयात दुर्ग भ्रमंतीविषयी श्रीयुत सुहास देशमुख यांच्याकडून. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. आज इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण दुर्गवेडे बारामतीकर माननीय सुहास देशमुख यांना आमंत्रित केले. त्यांच्याकडून आपण सगळी माहिती घेणार आहोत की किल्ल्यांवर का गेलं पाहिजे आणि वेड्यासारखं हे किल्ल्यांची माहिती का घेतली पाहिजे. सो नमस्कार. नमस्कार मॅम. शारदा कृषी वाहिनीतर्फे आपले सहर्ष स्वागत करत आहेत. सर, प्रथम श्रोत्यांना तुमचा परिचय, तुमचं बालपण हे ऐकायला आवडेल. बालपण तसं माझं सगळं बारामतीमध्येच गेलं. बारामतीमध्ये MES हायस्कूल, टेक्निकल हायस्कूलमध्ये शिक्षण, त्यानंतर माळेगाव कॉलेज, TC कॉलेज. बेसिकली माझं बारामतीतल्या शिक्षणानंतर पुण्यामध्ये मी MBA केलं. अच्छा. काही वर्ष पुण्यामध्ये जॉब केला, पण बॅक टू द पॅव्हिलियन पुन्हा मग फायनल सेटलमेंटच्या दृष्टीनं मी बारामतीमध्ये आलो. सध्या मी चैतन्य अकॅडमीमध्ये 10वी पर्यंतच्या मुलांना हिस्ट्री आणि जिओग्राफी शिकवतो. वा, म्हणजे इतिहास हा तुमच्या काय म्हणतात ते नसानसातच भिनलेलं आहे लहानपणापासून. आणि पुण्यापेक्षा तुम्ही बारामती चूज केलं परमनंट थांबण्यासाठी, सो ते खूप मोठी गोष्ट आहे ती. पण ही शिक्षकी पेशा करत असताना मध्येच आपण असं गडकिल्ल्यांवर लहान मुलांना घेऊन जावं, फिरावं, त्यांना हे किल्ले दाखवावे, असं कधी आलं मनात तुमच्या? ऍक्च्युली शिक्षकी पेशामुळेच खरं तर हे आलं. मी इतिहास आणि भूगोलाचा शिक्षक आहे आणि इतिहास आणि भूगोलाचा शिक्षक या नात्यानं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. आणि प्रत्येकच इतिहास आणि भूगोलाच्या शिक्षकाचं हे नैतिक कर्तव्य आहे की मुलांना गडदुर्गांवर घेऊन जाणं. बेसिकली इतिहास आणि भूगोल हे प्रॅक्टिकल विषय आहेत. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की ज्यांनी कुणी इतिहास आणि भूगोल क्लासरूममध्ये बसून शिकवायला सुरुवात केली ती फार मोठी चूक झालेली आहे. हे विषय निसर्गातच शिकले पाहिजे. हे म्हणजे गड किल्ले ज्या ठिकाणी इतिहास घडला त्या ठिकाणी जाऊन इतिहास आपण जेव्हा शिकतो तेव्हा ते एक वेगळ्याच लेवलचं ते जास्त परिणामकारक होतो. हे अगदी प्रॅक्टिकलच विषय आहेत हे सगळे. आणि मी असं म्हणतो नेहमी की इतिहासामधले हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत हे आज आपल्यामध्ये नाही आहेत. हे जरी सगळे वारलेले असतील तरी हा विषय जिवंत आहे. बरोबर आहे. हा विषय खूप प्रॅक्टिकल आहे आणि तो आपण तसाच शिकलो पाहिजे, जगलो पाहिजे. आणि मग त्यातूनच मी म्हणजे आमच्या इथं शिकवताना मी बाजीप्रभू शिकवले, तानाजी शिकवले, तानाजीराव शिकवले, मुरारबाजी शिकवताना की मला हे जाणवत होतं की ना आपलं काहीतरी चुकतंय. म्हणजे एवढं कम्फर्टेबल वातावरणामध्ये आपण कसं काय इतिहास शिकवतोय, मुलं पण शांत निवांत बसलेली.
असं नाही शिकवता येणार आपल्याला इतिहास. मग म्हणून मी मुलांना गडदुर्गांवर घेऊन जायला सुरुवात केली. आणि माझा हा ठाम विश्वास आहे की जेव्हा एखादा किल्ला चढायला आपल्याला 4-4, 5-5 तास लागतात आणि जेव्हा डोळे पांढरे व्हायची वेळ येते ना, मग त्याच्यानंतर आपल्याला इतिहास कळू शकतो, तेव्हा खरा इतिहास समजतो. ऍक्च्युली तेव्हा भूगोल कळू शकतो. क्लासरूम मध्ये बसून मी हिमालयातली थंडी कशी शिकवू, क्लासरूम मध्ये बसून मी सह्याद्रीतला वारा, सह्याद्रीतला पाऊस कसा शिकवू, त्यासाठी मला पावसात जाऊन उभं राहावं लागेल, तर तो पाऊस मी शिकवू शकतो. म्हणजे पहिल्यांदा तू खूप तळमळीचा शिक्षकच माझ्यासमोर बसले. म्हणजे किल्ल्यांवर जायच्या आधी तुम्हाला तो विषय किंवा तो कसा शिकवला पाहिजे. सर, तुमच्यासारखे शिक्षक जर असतील, तुमच्यासारखे 100 शिक्षक जर विद्यार्थ्यांना शिकवायला लागले तर खरोखरच इतिहास घडेल आणि या विद्यार्थी खरोखरच घडेल. कारण पुस्तकात बघून नाही शिकवता येत इतिहास, हे अगदी खरोखर आहे. आणि प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येक जण करतोच असं काही नाही. म्हणजे तुम्ही ज्या तळमळीने, वेगाने या मुलांना घेऊन जात आहे गड किल्ल्यावर, तसं प्रत्येक जण काही करत नाहीये. पण ही सगळी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कधी वाटलं तुम्हाला हे असं काहीतरी आपण केलं पाहिजे? प्रेरणा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं असामान्य पुरुष, असामान्य योद्धे, असामान्य ॲडमिनिस्ट्रेटर आपल्या इथं भारतामध्ये जन्माला येणं, त्यातही महाराष्ट्रामध्ये, त्यातही त्यांचं मूळ कर्मभूमी किंवा सुरुवात त्यांच्या आपण करिअरची म्हणू हवं तर पुणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे इतकं हे आपलं हे सगळं आपल्याशी साधर्म्य. हो, खूप कनेक्ट होतो आपण पटकन या गोष्टींशी. ते एक तिथं प्रेरणा अर्थातच महाराज होते. दुसरी प्रेरणा होती स्वतः सह्याद्री, हे गडदुर्ग. म्हणजे मी खूप वर्षांपूर्वी आदरणीय प्र.के. घाणेकर सरांचं एक त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य बोलले होते की 2000 वर्षांपासून, म्हणजे सातवाहन डायनेस्टी पासून महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांची निर्मिती सुरू झालेली आहे. प्रॉबेबली त्याच्या आधी सुद्धा असणार, फक्त आपल्याकडे त्याचे रेकॉर्ड्स नाहीत. आपल्याकडचे रेकॉर्ड सातवाहन डायनेस्टीच्या नंतरचे आहेत. 2000 वर्षांमध्ये पासून किल्ल्यांची निर्मिती होते आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडदुर्गांचा जितका योग्य उपयोग करून घेतला, वापर करून घेतला, तेवढा दुसरा कुणीच केला नाही. किंवा दुसऱ्या कुठल्या डायनेस्टीनं ते त्या पद्धतीनं त्यांचा वापर करून घेतला नाही. आणि हे वाक्य खूप लक्षात राहिलं, हे वाक्य डोक्यात घोळत राहिलं. आणि मग त्या अनुषंगानं अभ्यास सुरू झाला, त्या अनुषंगानं पॉडकास्ट बघणं, व्हिडिओज बघणं, पुस्तकं वाचणं सुरू झालं. आणि मग ह्या विषयाची खोली समजायला लागली आणि मजा यायला लागली. खूप छान. तुम्ही मुलांच्या आधी तुम्ही स्वतःच हे एन्जॉय करताय, हेच दिसतंय. या संदर्भात काही वाचन वगैरे तुम्ही केलंय का? म्हणजे आपण टेक्स्टबुक तर वाचतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त काही वाचन आहे. दुर्गमहर्षी आनंदजी पाळंदे यांचं डोंगर यात्रा नावाचं पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. प्र.के. घाणेकर सरांचं 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची हे पुस्तक असेल, किंवा शिवराय यांचे दुर्ग विज्ञान. म्हणजे घाणेकर सरांनी हाच विषय एका वेगळ्या अँगलनं दाखवला की महाराजांनी दुर्ग विज्ञान म्हणजे दुर्गांची बांधणी वैज्ञानिक पद्धतीनं कशी केली हे. आणि पण काही पुस्तकं असतील. बेसिकली कसं आहे की आपण जी पुस्तकं वाचतो ती म्हणजे इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी. मग माहिती आजकाल आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगताना, युट्यूबच्या युगामध्ये जगताना खूप सारे दर्जेदार पॉडकास्ट, खूप साऱ्या महान ग्रेट व्यक्तींच्या मुलाखती आपल्याला बघता येतात, त्यांचे व्हिडिओज बघता येतात, त्यांचा अभ्यासपूर्ण व्हिडिओज बघता येतात. आणि हे कंटिन्यू चालू असतं. म्हणजे असा एक दिवस जात नाही की गड किल्ल्यांच्या ह्याच्यावर काही पॉडकास्ट बघितलं नाही किंवा काही 10 पानं वाचली नाहीत. आणि यातनं आपल्याला खूप माहिती मिळवता येऊ शकते खूप सोप्या पद्धतीनं. म्हणजे शिक्षकापेक्षा तुम्ही आधी विद्यार्थी म्हणूनच जगत आहात. पुस्तकं वाचन करणं, व्हिडिओज बघणं आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत नेणं, बरोबर, खरोखरच खूप मोठं काम आहे. पण हे करत असताना दुर्गवेडे बारामतीकर हे स्थापन करावं आणि याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय न्यावा, असं कधी वाटलं तुम्हाला? आणि स्थापना कधी केली तुम्ही याची? जून 2023 मध्ये आम्ही पहिल्यांदा संतोषगडावर गेलो. संतोषगड म्हणजे बारामतीपासून सगळ्यात जवळचा किल्ला संतोषगड. बारामतीपासून 51 किलोमीटर त्याचं अंतर. तिथपासून आपण सुरुवात केली. छोटासा किल्ला आहे, हाफ डे मध्ये होण्यासारखा आहे. आणि
म्हणजे त्यावेळी त्या संतोषगडावर गेल्यानंतर मला प्रकर्षानं लक्षात आलं की हे इतकं आपल्यापासून जवळ आहे आणि मध्यम आकाराचं आहे. कुठल्याही वयोगटातले कोणीही हा किल्ला करू शकतं. हाफ डे मध्ये होण्यासारखा आहे. आपला 6-7 तास कुठं जात नाहीत आपले. आणि हे सगळं खूप अफाट आहे. म्हणजे आता तुम्हाला संतोषगडाची एक छोटीशी गंमत सांगतो. संतोषगडामध्ये एक चौकोनी आकाराचं एक विहीर त्यांनी खोदलेली आहे आणि त्या विहिरीच्या आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे. विहिरीच्या आतमध्ये. आणि ते मंदिर आहे त्यांनी असा एक छोटासा दगडी ब्रिज तिथं कोरून काढलाय. त्याच्या खाली पाण्याचं टाकं आणि ना इतकं सुंदर आहे ना की ती एक झलक होती. आणि मग त्यानंतर आम्ही थांबलोच नाही. बॅक टू बॅक आता साधारण एक बघा 27 किल्ले झाले आतापर्यंत आणि तेही नॉन स्टॉप झाले. एकही महिना याच्यामध्ये खंड पडू दिला नाही आम्ही. अच्छा. म्हणजे पहिल्यांदाच आम्हाला या गडाच्या संदर्भात माहिती मिळते. आम्हाला जवळपासचं सगळं माहिती आहे परंतु असे गड किल्ले इतके माहिती नाही पडत. काय उद्देशाने तुम्ही याची स्थापना केली दुर्गवेडे बारामतीकर? उद्देश हाच आहे की मुलांना प्रॅक्टिकल एज्युकेशन मिळावं. एक शब्द आहे, खूप साधा शब्द आहे, आपण सगळ्यांच्या वापरामध्ये अगदी वापरून तो हे झालेला आहे, कॉमन झालेला आहे. पण त्या शब्दाला मला असं वाटतं की त्या शब्दामध्ये खूप डेप्थ आहे आणि त्या शब्दाचं नाव आहे एक्सपिरियन्स, अनुभव. गडदुर्गांवर जाणं हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे आणि ते गेलंच पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनी तर गेलंच पाहिजे. मी तर म्हणतो की गडदुर्ग आहेत ना मॅम, गडदुर्ग हे इतिहास आणि भूगोलाचं ना एक फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन आहे. तिथं इतिहास आहे, तिथं शिव काळातला इतिहास आहे, शिवपूर्व काळातला इतिहास आहे, शिवोत्तर काळातला इतिहास आहे आणि तिथं भूगोल आहे. वारा आहे, पाणी आहे, दगडगोटे आहेत, झाडं आहेत, फ्लोराफॉना आहे आणि हे सगळं आपण बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्याही आयुष्यामध्ये आणि मोठ्यांच्याही आज आपलं आयुष्य किती स्ट्रेसफुल झालेलं आहे आणि त्यातून आपल्याला आता मोबाईल बघणं आणि तासभर इंस्टाग्राम बघण्यामधून पण आपण रिलॅक्स होतो, नाही ह्यातला भाग नाही, पण ते असं मला फारसं प्रोडक्टिव्ह वाटत नाही. त्यापेक्षा आपण महिन्यातला एखादाच दिवस काढावा आणि एखादा गडदुर्ग करावा. त्यातनं जे आपल्याला फिजिकली मेंटली जे रिलॅक्सेशन मिळू शकतं ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. ते मोबाईलवर नाही मिळत, प्रत्यक्ष अनुभव नाही. हे तुम्हाला वाटतंय किंवा आपल्या सगळ्यांना वाटतंय, पण मुलांमध्ये तुम्ही हे कसं रुजवता? मुलांकडून कसा रिस्पॉन्स येतोय तुम्हाला? त्यांच्यामध्ये कशी जनजागृती करताय तुम्ही? आता माझ्या रोजच्या टीचिंगमधून पण जेव्हा जेव्हा शक्य त्यावेळी किल्ल्यांची उदाहरणं देणं, किल्ल्यांचे रेफरन्सेस देणं किंवा गडकिल्ल्यांच्या रंजक गोष्टी त्यांना सांगणं आणि त्यांच्या मनामध्ये ते प्रेम पेरणं हा तर रोजचाच प्रयत्न झाला. त्याच्यानंतर आम्ही अधूनमधून वर्षातून एकदा एक प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी आम्ही शस्त्रांचं भरवलं, या वर्षी आम्ही आरमाराचं प्रदर्शन भरवलं. दर दिवाळीमध्ये आम्ही राजा शिवछत्रपती MCQ टेस्ट घेतो, जेणेकरून मुलांनी म्हणजे अभ्यास करावा इतिहासाचा आणि टेस्ट द्यावी. त्याच्यानंतर दुर्गवेडे.बारामतीकर नावाचं आपलं एक इंस्टाग्राम पेज आहे, त्यावर माहिती टाकणं, डू यू नोचे कॅम्पेन्स चालवणं, इन्फॉर्मेटिव्ह रील्स बनवणं. मध्ये रणशिंग साप्ताहिक, बारामतीमधील साप्ताहिक रणशिंग मध्ये पण मी एक चला किल्ले फिरूया ही एक लेख मला लिहायचा प्रयत्न केला. या सगळ्यांच्या माध्यमातून की सतत काही ना काही माहिती नजरेसमोर यावी आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये इंटरेस्ट बिल्ड होईल. सर, तुम्ही एवढ्या इंटरेस्टने इतिहास शिकवला तर मुलं म्हणतील की आम्हाला इतर विषय नकोच, मॅथ्स अँड सायन्स नकोच, आम्हाला फक्त इतिहास द्या. फिरायला मिळेल, हिंडायला मिळेल, गड किल्ले बघायला मिळेल. खूप छान, खूप फॅन्टॅस्टिक काम आहे. सर, लहान मुलांच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? कसा अनुभव? म्हणजे किल्ल्यांवर नेल्यानंतर लहान मुलं कशी रिॲक्ट होत आहेत? म्हणजे मी जे काही काम करतो मॅम ते सगळं लहान मुलांसाठीच काम आहे मुख्यत्वे. दुर्गवेडीची सुरुवात ही लहान मुलांसाठीच झालेली की त्यांनी ते डोळ्यानं सगळं बघावं. लहान मुलांच्या बाबतीमध्ये एक मला सांगायला आवडेल की लहान मुलांची एनर्जी आणि जो उत्साह आहे ना तो मोठ्यांना लाजवणार आहे. म्हणजे मुलं एकदा गडदुर्गांवर एकदा सुरू झाली चालायला की ती कुठं पळून जातात आपल्याला सापडत नाहीत. आणि इतकं ते ना लहान मुलं निसर्गाशी ना खूप लवकर कनेक्ट होतात. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते आपण त्या आपल्या सगळ्या स्ट्रेसमध्ये ते राहतं आपल्या डोक्यामध्ये, पण ही मुलं खूप पटकन कनेक्ट होतात. आणि मुलांना म्हणजे अडचणींचा सामना करणं असेल, एक कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं आणि 1-2 दिवस महिन्यातले हे सगळं करणं
हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. यानं काय होतं, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, म्हणजे ह्या जगातला कुठला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास हे रिझल्ट देऊ शकणार नाही जे रिझल्ट मी देतो. दुर्गभ्रमंतीतनं येतात मुलं, बोल्ड होत आहेत, मुलं बोलायला लागलेली आहेत, मुलं बोल्ड व्हायला लागलेली आहेत. त्यांचं माइंड ओपन व्हायला लागलेलं आहे की जेव्हा त्या मुलांना कळतं की अरे हा एवढा अफाट निसर्ग आहे आणि आपण याच्यामध्ये मुंगी इतकं सुद्धा नाही, त्यावेळी त्यांची मॅच्युरिटी, प्रगल्भता वाढत जाईल. हे सगळं, आणि हे सगळं अगदी जाणवण्या इतपत बदल त्यांच्यामध्ये, त्यांच्यात बदल जाणवतो. ह्याच्या संदर्भात काही अनुभव आहेत का? काही अनुभव म्हणाल तर एक मला एक किस्सा इथे सांगायला आवडेल. माझ्या स्वतःच्याच मुलीचा किस्सा मला सांगायला आवडेल की माझी मुलगी जेव्हा 2 वर्षांची झाली, तिचा दुसरा वाढदिवस होता, त्या दिवशी आम्ही रायगडावर गेलो होतो महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही प्रतापगडावर गेलो होतो. माझी मुलगी 2 वर्षांना 1 दिवस कमी होती. तिचा 28 फेब्रुवारीला वाढदिवस होता. 27 फेब्रुवारीला आम्ही प्रतापगडावर गेलो होतो आणि तिला त्यावेळी काही एवढं चालता येत नाही, मी तिला उचलून कडेवरच घेतलेलं होतं. आणि प्रतापगडाचा जो महादरवाजा आहे तिथं आम्ही गेलो आणि त्यावेळी माझ्या बायकोनं तिला उचलून घेतलेलं होतं आणि आम्ही त्या महादरवाजाच्या इथं गेलो आणि तो महादरवाजा इतका भव्य आहे. आणि त्यावेळी माझ्या मुलीनं, रिहानं, ते जे बघितलं होतं, 2 वर्षाचं बाळ ज्या पद्धतीनं हरकून गेलं आणि ते असं सगळं ते तिच्या डोळ्यामध्ये दिसलं मला. आणि मला तो चेहरा आजपर्यंत आठवतो. आणि त्यावेळी मला लक्षात आलं बरं का की नाही ही मुवमेंट आहे ना, ही मुवमेंट गरजेची, मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, हे मुलांनी बघणं गरजेचं आहे. जर 2 वर्षाचं काहीही न कळणारं बाळ जर इतकं हरकून जाऊ शकतं, तर 8वी 9वी 10वीची मुलं असतील, शालेय मुलं, कॉलेज गोईंग मुलं असतील, त्यांना तर हे अजून जास्त व्यवस्थित कळू शकतं, अंडरस्टँड होऊ शकतं. आणि तो जो किस्सा होता मॅम, तो खरंच खूप मेमोरेबल होता. अगदीच अगदीच. ती पण तुम्हाला मुलीने दिलेली एक प्रेरणा आहे ऍक्च्युली. हे काम आपण केलं पाहिजे आणि तिच्यासारख्या हजारो मुलांच्या डोळ्यामध्ये हे आनंद आपण दिला पाहिजे. हे खूप मोठं काम आहे खरं तर. पण आता मला एक असा प्रश्न पडतो सर, की तुम्ही आता गड किल्ल्यांवर जाता, बघता, तिथे खरोखरच हे ऐतिहासिक ठेवा हा जपलेला आहे का? म्हणजे आत्ताची जी तरुण पिढी आहे ही जाते, सगळं विध्वंस करते. आता काही काही वेळेला सेंड ऑफच्या दिवशी सुद्धा मुलं शाळेच्या काचा बिचा तोडून जातात, असं पण बघायला, ऐकायला मिळतंय. तर हे किल्ल्यांची जपणूक ऐतिहासिकदृष्ट्या केलेली आहे का? ऍक्च्युली गडदुर्ग फिरणाऱ्यांचे 2 प्रकार आहेत मॅम. त्याच्यामधला एक प्रकार आहे ते शिवप्रेमी आहेत, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे, आत्मीयता आहे, गडदुर्गांविषयी प्रेम आहे, निसर्गाविषयी प्रेम आहे, ती एक कॅटेगरी. आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे ज्यांना फक्त विकेंडला सोमवार ते शुक्रवार काम करून ते जे फ्रस्ट्रेशन झालेले, 2 दिवस कुठेतरी खिशात पैसा आलेला आहे, मेट्रो सिटीजमध्ये राहणारं आयटीचं क्राऊड, ज्यांना फक्त मजा करायची आहे, तेल हे आहे त्याच्यामध्ये. मोस्टली ना त्याच्यामध्ये ना मी आउट ऑफ महाराष्ट्र जी मुलं आहेत ती ह्याच्यामध्ये बघितली आहेत की ना ते ना कनेक्ट होत नाहीत. त्यांना इतिहास माहीत नाही, त्यांना काही म्हणजे महाराजांविषयी आत्मीयता नाही. मला पहिले फार हे वाटायचं, पण आता मी चिडी यायची, पण मी आता असं वाटतं की त्यांना तरी काय दोष द्यायचा, त्यांना ते नाहीच आहे, त्यांच्या मनामध्ये ते प्रेमच नाही, आत्मीयताच नाही, काय करणार. मग ही जी दुसरी कॅटेगरी आहे ना, ही उपद्रवी कॅटेगरी आहे. मग ते गडदुर्गांवर व्यसन करणं असेल आणि विध्वंस करणं असेल, हे सगळं नावं लिहिणं, हे सगळे त्यातनं येतात. दुर्दैव आहे खरं. आपल्या हातात एवढंच आहे की ह्याच्याविषयी जनजागृती जास्तीत जास्त करणं आणि जितक्या जास्त लोकांपर्यंत आपल्याला याचं महत्त्व पोचवता येईल तेवढं आपण पोचवलं तर हे प्रकार कमी होऊ शकतील. पण तुम्ही एखाद्या वेळेला गेलात आणि असं काही मुलं आहेत की जी दंगा करतायत किंवा चुकीच्या गोष्टी काही तिथे करतायत, काहीतरी लिहितायत, तर असं तुम्हाला दिसलं का आणि तुम्ही असं अडवणूक केली का? असं 2-3 वेळा झालंय मॅम. काय होतं, आता आम्ही मध्ये एकदा अंधार बनला गेलो होतो आणि मागच्याच आता याच्यामध्ये जीवधन किल्ल्यावर आम्ही गेलो होतो. तर तिथं इतक्या सुंदर निसर्गामध्ये आलेलो आहोत आपण आणि तिथं सिगरेट्स ओढणं म्हणजे हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं. किंवा दारूच्या बाटल्या सर्रास दिसतात, बिअरच्या बाटल्या गडदुर्गांवर दिसतात, चिप्सची पाकिटं आणि अजून नको नको त्या गोष्टी.
आणि मग काय होतं, बेसिकली आमच्यासोबत ग्रुप असतो मोठा आणि आमच्यासोबत लहान मुलं असतात, महिला असतात, वयस्कर असतात. त्यामुळं मग ते आमच्यासाठी थोडी प्रायोरिटी राहते की यांच्याशी वाद घालणं अवघड नाहीये, पण हे सगळं मॅनेज करणं वगैरे. त्यामुळं पण की निश्चितपणे की हे चुकीचं आहे हे जाणीव तर त्यांना करून आम्ही देतोच दरवेळी. पण सामान्य लोकांनी काय करावं मग? ही ऐतिहासिक वास्तू टिकवली पाहिजे, त्याचं ऐतिहासिक महत्व टिकवलं पाहिजे, सामान्य लोकांनी काय केलं पाहिजे? सामान्य लोकांनी खरं सांगू का, सामान्य लोकांनी ना खरं तर काहीच नाही केलं पाहिजे. म्हणजे मी अशा अनुषंगानं म्हणतोय की आपण असं म्हणतो ना की आपल्याला काही चांगलं करता येत नसेल तर किमान वाईट तरी करू नये. दुर्गमहर्षी आनंद पाळंदे सरांचं एक फार सुंदर वाक्य आहे त्यांच्या डोंगर यात्रा पुस्तकामधलं. ते वाक्य आहे की पाळंदे सर म्हणतात की डोंगर यात्रेमध्ये तुमच्या पावलांच्या ठशांशिवाय कोणतीच खून मागं ठेवू नका आणि सुखद आठवणींशिवाय घरी काहीच घेऊन जाऊ नका. आणि याच्यापेक्षा आदर्श गोष्ट कुठलीच असू शकत नाही. नाही खरोखरच. म्हणजे काय आहे की आता समजा आता एक रायरेश्वर किल्ल्याचं उदाहरण देतो, जिथं महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. तिथं ना तिथून पुढं म्हणजे त्याच पठारावर 7 रंगांच्या मातीचं एक हे आहे, एक जागा आहे जिथं 7 वेगवेगळ्या रंगांची माती सापडते. तर लोक काय करतात, मुठभर ती माती घेऊन घरी जातात. आणि मग हे जर चालत राहिलं तर 5-10 वर्षांनी काय होईल? त्यामुळं काहीच करू नका, फक्त जा आणि माघारी या, इतकंच गरजेचं आहे. खरं सामान्य माणसांकडून हेच अपेक्षित आहे. ही सगळ्यांनीच ही पॉझिटिव्हिटी ठेवून जर गड किल्ल्यांकडे पाहिलं तर खूप सुधारणा होईल त्याच्यामध्ये. तुम्ही आता हजारो मुलांना वेगळ्या किल्ल्यांवर घेऊन जाताय, बघताय, किंवा मुलंही तुमच्या मागे लागतात, तर मुलांच्या व्यक्तिमत्वात काय फरक दिसतो तुम्हाला? आम्ही जेव्हा शिकवतो त्यावेळी समजा 50 जणांची बॅच माझ्या समोर बसलेली आहे आणि ना मी शिकवताना ना मी कधीच लेक्चर देत नाही मॅम, कारण की लेक्चर इज अ वन वे कम्युनिकेशन आणि त्यात मजा नाही. माझं टीचिंग जे आहे ना की मुलांनी बोलावं, मुलांनी प्रश्न विचारावेत, मुलांनी माझं डोकं खावं, सर असं का तसं का. आणि मी नेहमी मुलांना उद्युक्त करत असतो आणि त्या प्रकारचं एक बॉन्डिंग मी मुलांसोबत केलेलं आहे. पण ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की 50 जणांमधले 10 जणच बोलतात. कितीही स्वातंत्र्य दिलं, त्यांना चुकण्याची मुभा दिली, तरी 50 जणांमधले 10 जण बोलतात. आणि त्या 10 जणांना मी थोडंसं खोलात गेलो का नाही की त्यांच्याशी बोलायला चला लागलो किंवा हे ना, तर मला लक्षात येतं ना की ही मुलं ना, ह्या मुलांच्या आईवडिलांनी ना ह्यांना ना फिरवलेलं आहे खूप. म्हणजे तो जो स्मार्टनेस येतो, तो जो बोल्डनेस येतो ना, ते हजरजबाबीपणा येतो किंवा ते निधडे पण येतो ना, ते त्या फिरण्यात नाही येतं. हे मला अगदी जबाबदारीनं सांगतो की हे मला जाणवलेलं आहे की मुलं लहानपणी ज्या मुलांच्या, आता काही मुलांना खूप एक्सपोजर देतात पालक. महाराष्ट्र, भारत, अनेक विद्यार्थी असे असतात की खूप लहान वयामध्ये 10वीच्या आतमध्ये 4-5 देश फिरलेले, आणि मग ती मुलं आणि घरात बसणारी मुलं फरक लगेच जाणवतो 100%. अगदी काही कंपॅरिझनच नाही असं. अगदीच त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये लगेचच एक कॉन्फिडन्स आपण म्हणतो तो, आणि समस्यांवर मात करणे ते शिकतात म्हणजे ह्या सगळ्या अनुभवातून. पण या सगळ्यांमध्ये विद्यार्थी केंद्रित हे झालंच, पालकांना काय सल्ला द्याल तुम्ही? पालकांना मला एवढंच म्हणायचं मॅम की पालकांनी दुर्ग भ्रमंतीकडे प्रॅक्टिकल एज्युकेशन म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पालक आज कोणत्या शाळेत टाकायचं, कोणत्या कॉलेजला टाकायचं, अकॅडमीमध्ये टाकायचं, लाखो रुपये फी भरायची, ह्याच्या बाबतीमध्ये पालक कॉम्प्रोमाइज करत नाहीत. मग तुम्ही दुर्ग भ्रमंतीमध्ये का कॉम्प्रोमाइज करता, किंवा मुलांना एक्सपोजर देण्यासाठी तुम्ही का कॉम्प्रोमाइज करता? का मला पालकांना हे विचारायचं की फक्त त्या कागदाच्या तुकड्यावर 90-95% आकडाच तुमच्यासाठी महत्वाचा आहे का? तुमच्या मुलामध्ये असणारं बेधडकपणा किंवा मुलामध्ये असणारा कॉन्फिडन्स हा नाही का महत्वाचा? म्हणजे बघा ना, तुम्ही विचार करा, 1.5-2 लाख रुपये जेव्हा पालक अकॅडमीमध्ये भरता, दुर्ग भ्रमंतीमध्ये 1,500-2 हजारच लागतात. इट्स द 1% अमाऊंट आय एम टॉकिंग अबाउट. आणि मग याचा तुम्ही का विचार करताय? हे खूप गरजेचं आहे. पालकांच्या डोक्यामध्ये असं असतं की नको रिस्क घ्यायला.
पण मग रिस्क कुठं नसते. बरोबर, रिस्क आपल्या घरात पण तर असते, रस्त्यावर पण तर असते. मग रिस्क आहे म्हणून आपण आपल्या मुलांना एक्सपोजर नाही देणार का? मग रिस्क आहे म्हणून आपण त्यांना घरातच बसवून ठेवणार का? मी तर म्हणतो पालकांनी स्वतः पण येणं गरजेचं आहे मुलांच्या सोबत. पालक खूप जपून ठेवतात मुलांना, म्हणजे नको खर्चटायला नको, पडायला नको, धडपडायला. खरं तर मुलांना हे अनुभव दिले पाहिजेत. तुम्ही जा, पडा, धडपडा, है ना, खर्चटू दे, काही हरकत नाही, पण तुम्ही हे अनुभव घ्या. पालकांनी खरं इनिशिएट घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण मला इथं एक पालकांना एक मला प्रश्न विचारला तर चालेल? मला म्हणजे पालकांना मला असं विचारायचंय की तुमच्या मुलाच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठली क्वालिटी, हे बघा आज ही जी मुलं आज 9वी-10वीत आहेत ना, ही मुलं अजून मार्केटमध्ये यायला 10 वर्ष आहेत, 10-12 वर्ष. 10-12 वर्षामध्ये दुनिया इकडची तिकडं होणार आहे. आणि मग 10-12 वर्षांनंतर आजच्या शिक्षणाचा, आणि तसं पण शाळा संपल्यानंतर खरं शिक्षण किंवा खरं आयुष्य सुरू होतं आपलं. तर पालकांना मुलांमध्ये कुठली क्वालिटी डेव्हलप करणं सगळ्यात गरजेचं आहे. तर त्याचं उत्तर आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. करेक्ट. मुलामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असणं गरजेचं आहे. मग त्याला कुठेही टाका जगामध्ये, तो सर्व्हाइव्ह करेल. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल दुर्गभ्रमंतीमधनं खूप छान पद्धतीने येतंय मॅम, आम्ही डोळ्यानं बघतोय. अगदीच खरोखरच. कारण पुढे गेल्यानंतर अनेक समस्या आहेत, त्या समस्यांची सोडवणूक नाही त्या मुलाला करता आली तर ते मुलं डिप्रेशनमध्ये जातात ऍक्च्युली. आणि आत्ताचा तो खरा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मुलं बोलत नाहीत, मान खाली घालून बसतात आणि त्यांना कळत नाही काय करावं. मार्गदर्शन पालकांचं मिळत नाही पुरेसं, आणि बाहेर जाऊन कोणाचं घ्यावं तेही त्यांना कळत नाही. असा कोंडमारा या तरुण पिढीचा चाललेला आहे. सो ह्याच्यावर एक खूप मोठं हे सोल्युशन आहे की बाहेर गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि अनुभव घेतले पाहिजेत. दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेचं भविष्य काय, म्हणजे भविष्यात काय तुमचे उपक्रम राहणार आहेत? दुर्गवेडे बारामतीकरचं स्वरूप मोठं करावं याच्यासाठी माझी धडपड चालू आहे. आपण आता दर महिन्याला एकच अभ्यास दौरा नेतोय, पण दर महिन्याला किमान 2 अभ्यास दौरे जावेत. लोकांचा, अजून बारामतीकरांचा आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा ही माझी अपेक्षा आहे. सध्या तरी आपण फक्त महाराष्ट्रातलेच किल्ले बघितले आहेत, भारतातले पण किल्ले, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पाय ठेवावा किंवा जगातले किल्ले, बाहेरच्या देशातले किल्ले बघायची पण माझी इच्छा आहे. आता बघू ते कधी साध्य होतंय, हे एक माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि त्यानंतर एक पुस्तकाच्या एका प्रोजेक्टवर मी काम करतोय. ते एक वेगळ्या पद्धतीनं तो इतिहास बघू. आता त्यात कितपत यश मिळते माहित नाही, पण एक त्या प्रश्नाकडे जाणारच आहे खरं तर, की तुमचं लिखाणाच्या स्वरूपात काही तुम्ही आता प्रकाशित करत आहात का? लिखाणाच्या स्वरूपामध्येच म्हणूयात आपण एका पुस्तकावर काम करतो आहे, ज्याच्यामध्ये महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राचं हे जे वैभव आहे आपलं, सह्याद्री आणि गडकिल्ले ह्यांच्याविषयी एका पुस्तकाच्या प्रोजेक्टवर मी काम करतो आहे. आता बघू त्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय, पण मी रिस्पॉन्स काय नाही मिळणार. अगदीच माझे प्रयत्न तर चालू आहे. म्हणजे ते पुस्तक तुमचं प्रकाशित झाल्यानंतर मला असं वाटतं पुन्हा तुम्हाला इथे आमंत्रित मला करावं लागेल आणि लवकरच ती संधी आम्हाला मिळो. तुम्हाला पुरस्कार कुठले मिळालेत आतापर्यंत, कुठे कुठे तुमचा सत्कार झालाय तेही आम्हाला ऐकायला आवडेल. ऍक्च्युली एक माझं व्याख्यान आहे, छत्रपती शिवाजी महाराज दी मॅनेजमेंट गुरु, शिवराय समजून घेताना, गडदुर्गांच्या रंजक गोष्टी, या व्याख्यानांच्या माध्यमातून पण मी याचा प्रसार करायचा प्रयत्न करतो. मग वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर तिथं काही सन्मान होतो. 2025चा बारामतीमध्ये छत्रपती जन्मोत्सव समितीतर्फे शिवभूषण पुरस्कार मला मिळाला 2025चा, आणि अजूनही बरेचसे सन्मान मिळतात. आणि जे लोकांकडून जो सन्मान मिळतो, प्रेम मिळतं, आणि मुलांच्या मनामध्ये जे इतिहासाविषयी प्रेम रुजायला सुरुवात झालेली, मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कुठला असू शकत नाही. कामाची पावती ही खूप मोठं काम आहे, आणि त्या कामाची पावती तुम्हाला सगळ्या लोकांच्याकडून, संस्थांकडून तुम्हाला मिळते. आणि आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. शेवटचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारते की तरुणांना काय सल्ला द्याल तुम्ही? मला त्यांना हेच म्हणायचंय की भौतिक गोष्टींच्या मागे पळू नका, मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे पळू नका. आता तुम्ही बघा ना, आजकाल मोबाईल आहे ना,
ऑन अन ॲव्हरेज मोबाईल 50,000चा असतो. त्या 50,000 मध्ये 50 गड दुर्ग फिरता येतात. आणि किती मोठं हे वैभव. आज हे आयफोन वगैरे तर 1.5 लाखाचे आयफोन, कायच गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची. कपडे, गॅजेट्स आणि 25-25 हजारचे हेडफोन्स. तो पैसा तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, गडदुर्ग फिरण्यासाठी तो पैसा वापरा. तुम्हाला त्याच्या 10 पट रिझल्ट मिळतील. सगळेच परिणाम दृश्य नसतात, काही परिणाम अदृश्य असतात. ते खूप महत्वाचे आणि ते मिळल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचे परिणाम लगेच दिसतात. 4-5 महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट दिसायला सुरुवात होतं. तर मला हेच म्हणायचं की फिरा फिरा, हे आयुष्य जिंदगी ना मिली की दो. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सो प्रॅक्टिकल एज्युकेशन खूप महत्वाचं असतं. थेअरी नुसती शिकून माणूस घडत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे, गड किल्ल्यांवर गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. त्याच वेळेला माणूस विकसित होतो, त्याच वेळेला व्यक्तिमत्व आपलं खुलतं. सर, खूप छान वाटलं. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदा कृषी वाहिनीतर्फे तुमचे आभार मानते. आणि निश्चितच आपले जे श्रोते ऐकतायत ते खूप मोठी प्रेरणा घेतील आणि खूप जण दुर्गवडे बारामतीकर याला जॉईन होतील. आणि निश्चितच पुढची तुमची ट्रिप आहे ती खूप मोठी होणार आहे सर. आम्ही सुद्धा त्याला जॉईन होऊ. आणि निश्चितच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद सर. थँक्यू सो मच मॅम, मनापासून धन्यवाद. श्रोते हो, तुम्हीही तोच विचार करताय का जो माझ्या मनात चालू आहे? मित्रांनो, दुर्ग भ्रमंती इतका रिझल्ट खरंच कुठला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स देऊ शकतो का? मलाही असंच वाटते. दुर्ग अभ्यासक आणि दुर्गवेडे बारामतीकर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत सुहास देशमुख यांच्यासोबत डॉक्टर अस्लेशा मुंगी यांनी साधलेला सुसंवाद आपण ऐकलात. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. ऐकत रहा शारदा कृषी वाहिनी 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन.